सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून नाम साधनेचं विशेष असं महत्व प्रतिपादित करतात. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधनही सांगतात आणि त्यानं प्राप्त होणारं साध्यही सांगतात. लक्ष द्या, साधन कुठलं? नामधरा कंठी विठोबाची. आणि साध्य कुठलं? तराल दुर्घट भवसिंधू. साधनही सांगतात आणि साध्यही सांगतात. निश्चितच नामाचं चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर काही पर्याय देणं गरजेचं आहे. श्री क्षेत्र इर्ला या नगरीमध्ये श्री रामनवमी ते हनुमान जयंती या दोन उत्सवाच्या पर्व काळावरती परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री दानवे बाबा यांच्या आशीर्वादानं भव्य दिव्य अखंड नामजप यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या उत्सवामध्ये श्रीमद भागवत कथा सुद्धा आपण श्रवण करत आहात. यंदाचं या उत्सवाचं हे दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी इर्ला यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली. हे माझं परम भाग्य समजतो. या उत्सवामध्ये ज्यांचं आपण गोड असं श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करत आहात त्या हरिभक्त परायण अंकिताताई खांडगे कल्याण स्वामी संस्थान चकलंबा ताईंच्या चरणी अभिवादन करतो. त्याचबरोबर या उत्सवामध्ये गोड अशा गायनाच्या साथीला असणारे वैभव आबा पाटील असतील, भागवत महाराज देशमुख असेल आणि आपले सर्व इर्ला गावातील भजनी मंडळ आपल्या सर्वांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. त्याचबरोबर मृदुंगाच्या साथीला गोड असा पखवाज जे या ठिकाणी वाजवत आहेत, निश्चितच प्रत्येकाला डोलायला लावणारा पखवाज ते वाजवत आहेत. असे परमपूज्य गुरुवारी हरिभक्त परायण गजाननजी महाराज गायकवाड जवळा महाराष्ट्रींच्या चरणी नतमस्तक होतो. या उत्सवामध्ये हे सर्व शूटिंग लाईव्ह चालू आहे का? अपलोड होतं नंतर. या उत्सवामध्ये गजर मुक्ताबाईचा हे सुद्धा चॅनल या ठिकाणी हे सर्व उत्सवाचं चित्रीकरण करत आहेत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. कारण धन्यवाद याच्यासाठी म्हणतो की इर्ला गावात चालू असणारा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर जग पाहत आहे महाराज. याच्यासाठी त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. इर्ला गावातले लोक कशा पद्धतीने उत्सव साजरा करतात हे देशाला नाही तर जगाला कळते. त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद. खरं म्हणजे आमची प्रसिद्धी ज्यांच्यावर अवलंबून आहे. आम्ही कुठेही गेलो तर ही मंडळी सर्व असतात. प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा कुठंतरी समाजामध्ये चांगलं दाखवण्याचं काम ही मंडळी करत आहेत. आज आपण जे काही चित्रीकरण पाहतो, सोशल मीडिया असेल, थोडा आवाज कमी ठेवा, सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, या सर्व गोष्टीमध्ये आज जे आपण चित्रीकरण पाहतोय ते कुठंतरी एका वेगळ्या दिशेला भरकटत चाललेलं आहे. आणि अशा या भरकटलेल्या युगामध्ये संतांचं वाङ्मय, संतांची वाणी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा चॅनलची नितांत गरज आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि असे हे कार्यक्रम ते त्या चॅनलवर दाखवतात. निश्चितच या उत्सवामध्ये आज ज्यांचं अन्नदान होतं, खरं म्हणजे कीर्तनकार अन्नदानाचं नाव कधी घेत नसतो, अन्नदात्याचं. पण मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अन्नदात्याचं नाव घेतो.
याचं कारण असं आहे की सप्ताहाला शोभा वारकऱ्यामुळं तर आहेच, कीर्तनकारामुळं तर आहेच, टाळकऱ्यामुळं तर आहेच, चोपदार असेल, विनेकरी असेल, साऊंड सिस्टीमवाला असेल, मंडपवाला असेल, युट्यूबवाला असेल, श्रोते असतील, पण या सर्वांना खाऊ घालण्याचं काम जे करतात, अन्नदान करण्याचं काम करतात, त्यांचे सुद्धा धन्यवाद मानणं हे आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. असे आजचे जे अन्नदाते आहेत श्री मनोहर साहेबराव खंडागळे PSI, आताच त्यांची पोस्टिंग संभाजीनगर या ठिकाणी झाली. साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या उत्सवामध्ये आजची जी सौजन्याची सेवा ज्यांनी घेतली ते गणेश देवराव वाहक, खरं म्हणजे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी. मला खरा आनंद वाटला की अशी लोक की जी गावाचीही सेवा करतात आणि धर्माचीही सेवा करतात. एकदा टाळ्या वाजवा. गावाची खूप मोठी सेवा आहे महाराज. कशाची? पाणी पुरवण्याची. नळाला पाणी आलं नाही तर काय होतं तुम्हाला नाही कळणार, यांना कळणार, बरोबर का नाही? 8 दिवस जर नळाला पाणी आलं नाही तर काय होतं? लगेच आमची माता माऊली त्यांच्या मिस्टरांना सांगते, ओ सरपंच साहेबाला फोन लावा, नळाला पाणी आलं पाहिजे. होतं ना असं? पण अशी जी अविरतपणे अखंडपणे जी सेवा करत आहेत ते गणेश देवराव वाहक, खरंच तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपण सर्व श्रोतृ मायबाप या ठिकाणी बसलेले आहात, मातृभगिनी आहे, पुरुष वर्ग या ठिकाणी आहे, बालगोपाल मंडळी आहेत, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. लक्ष देऊन फक्त कीर्तन आहे का? माझ्या कीर्तनात विनोद नसतो बरं का, माझ्या कीर्तनात विनोद नसतो. म्हणजे आता सांगून ठेवलेलं बरं, म्हणजे ज्यांना उठायचं असेल ते आताच उठून जाऊ शकतात घरी. उठायचं का कोणाला? हा उठायचंय का कोणाला? नाही ना? बसा मग. विठ्ठल विठ्ठल उत्सव संतांचा पण आहे, देवाचा पण आहे. लक्ष द्या. उत्सव संतांचा कसं काय हो बाबा? या उत्सवामध्ये आज जो पर्व काळ आलेला आहे तो फार महत्वाचा आहे. कोणता पर्व काळ आहे? आज रामनवमी आहे. रामनवमी प्रत्येक हिंदुस्थानातल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज माझ्या भगवान प्रभू श्री रामचंद्राबद्दल नितांत प्रेम आहे महाराज. आज प्रत्येकाच्या स्टेटसवर, व्हॉट्सअपच्या स्टेटसवर प्रभू श्री रामचंद्राचा फोटो आपण सर्वजण पाहतोय. आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिवाळी सारखं वातावरण आहे. निश्चितच ही जी रामनवमी आहे देवा, ही रामनवमी आमच्या संतांनी सुद्धा सुंदर शब्दात त्याचं वर्णन करून ठेवलं. काय? पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्व काळ सांगितले आणि या 5 पर्व काळापैकी श्री रामनवमी हा एक पर्व काळ आहे महाराज. आणि आज आपण तो पर्व काळ या ठिकाणी उत्सव तो साजरा करतोय. निश्चितच हे जे 5 पर्व काळ मी तुम्हाला सांगितले, हे 5 पर्व काळ म्हणजे आपल्या भागवत संप्रदायामध्ये एकादशी सारखे उपवास या दिवशी पकडायचे असतात. काय? एकादशी सारखे उपवास धरायचे असतात. पकडले का मग तुम्ही? एकादशी सारखा उपवास पकडला का? नाही. अन्नदान झालं वाटतं आज आहे का? हा, साहेबांचंच अन्नदान होतं. खरं म्हणजे आज एकादशी सारखा उपवास पकडायचा असतो देवा. आपण उपवास या शब्दाचा अर्थ असा होतो की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वसवसती धातूये जवळ राहणे. कुठं राहणे? किचनच्या जवळ, जिथं साबुदाणा खिचडी असेल, भगर असेल तिथं नाही. नाही कुठं? देवाजवळ राहणे. देवाजवळ राहणे म्हणजे काय हो? फक्त देवळात जाऊन मंदिरात बसणं? नाही नाही. मग देवाजवळ राहणे म्हणजे देवाच्या नामचिंतनामध्ये मग्न राहणे, देवाच्या भक्तीमध्ये मग्न राहणे, याला देवाजवळ राहणे म्हणतात. हे संप्रदायाचे काही नियम आहे महाराज. हे आपण प्रत्येकानं पाळणं ही काळाची गरज आहे. निश्चितच
हा उत्सव म्हणजे देवाचाही उत्सव आहे आणि संतांचाही उत्सव आहे. लक्ष द्या, देवाचाही उत्सव आहे, संतांचा उत्सव आहे. तुम्ही म्हणसाल महाराज देवाचा मान्य करतो आम्ही, संतांचा कस काय? संतांचा कस काय? देव कोण आहे? प्रभू श्री रामचंद्र हे देव आहे महाराज, आणि हनुमंतराय संत आहे महाराज. हनुमंतराय संत कसे? अहो, ज्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा कुठे आहे म्हणून विचारल्यानंतर जे स्वतःची छाती फाडून दाखवतात ते माझे प्रभू हनुमंतराय महाराज. ते संत आहे. निश्चितच ज्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याबद्दल नितांत प्रेम आहे, आदर आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, असे श्री हनुमंतराय. आणि त्या हनुमंतरायाची सुद्धा या उत्सवामध्ये जयंती आपण साजरी करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल आज भगवंताचा अवतार आहे देवा. दुपारी 12 वाजता भगवंताचा अवतार झालेला आहे. निश्चितच भगवंताचा जीवनाचा जर धांडोळा घेतला तर निश्चित भगवंताच्या जीवनामध्ये अविरत संघर्ष आहे महाराज. आपण म्हणतो माझं असं झालं, माझं तसं झालं, पण संतांकडे जा, देवाकडे जा, संतांकडे पहा, देवाकडे पहा, आपला संघर्ष आपल्याला तोकडा वाटतो त्या ठिकाणी. याचं कारण असं आहे, 14 वर्षापर्यंत वनवास भोगला माझ्या प्रभू श्री रामचंद्रांनी. सीता मातेला त्या ठिकाणी त्या अशोक वाटिकेत ठेवलेला असताना तिथून सीता मातेला घेऊन आले महाराज. युद्ध केलं रावणासोबत. पण लक्ष द्या, प्रभू श्री रामचंद्र भगवंत माझ्या कुटियामध्ये आले पाहिजेत याच्यासाठी मातंग ऋषीनं अनुग्रहित केलेली शबरी माता कित्येक दिवसापासून प्रभू श्री रामचंद्राची वाट बघत असते महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का माता शबरी त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राची वाट बघत असते. तेव्हा मातंग ऋषीने सांगितलेलं असतं, शबरी तुला प्रभू येणारे, भेट देणारे, आणि तुझा एक दिवस उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तू दररोज प्रभू श्री रामचंद्राची वाट बघ. तिष्ठत राहिली महाराज, तिष्ठत, एवढी तिष्ठत राहिली की शबरी माता अक्षरशः म्हातारी झाली महाराज. म्हातारी झाली, वयस्कर झाली. दररोज शबरी मातेनं उठावं, सडा सामर्जन करावं. बगिया में जाके मैं कलिया चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं
गले में पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। दररोज बगीच्यामध्ये जावं, फुलं जमा करून आणावे, त्याचा हार बनवावा, ताट तयार करून ठेवावं, दररोज आपल्या अंगणामध्ये फुलं टाकून ठेवावे। अरे एक दिवस तरी माझे प्रभू या फुलावरून चालून आतमध्ये माझ्या झोपडीमध्ये येतील। राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। एक दिवस तरी प्रभू येतील आणि प्रभू आल्यानंतर मी प्रभुला आसन टाकेल। आएंगे रघुनाथ जब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। बगीचात जायचं, रानावनात जायचं, बोर तोडून आणायचे, पण ते बोर तोडता तोडता स्वतः सुद्धा एक बोर खाऊन पाहायचं। जे बोर आंबट असेल ते फेकून द्यायचं, जे गोड असेल ते सुद्धा चाखायचं आणि आपल्या डोलीत टाकायचं। महाराज आएंगे रघुनाथ जब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। प्रभू श्री रामचंद्रांबद्दल एवढा आदर, एवढा सन्मान महाराज। शेवटी भगवान येतात, भगवान आल्यानंतर डोक्यावर हात ठेवतात, शबरी मातेला मुक्त करतात देवा। हो, भगवान परमात्म्याचं जर चरित्र पाहिलं, एके दिवशी रावण खिन्नावस्थेत बसलेला होता। आपल्याला अभंगाच्या दिशेनं जायचंय, पण आज रामनवमी असल्या कारणानं थोडं सांगून जातो। रावण खिन्नावस्थेत बसलेला होता, माता मंदोदरी रावणाजवळ आली आणि रावणाला विचारू लागली, स्वामी तुम्ही दुःखी दिसता, कष्टी दिसता, नेमकं दुःखी असण्याचं कारण काय? असं विचारल्यानंतर रावणानं सांगितलं की मंदोदरी, अगं मी सीतेला वश करण्याचे नानाविध प्रकार केले, आज माझ्या अशोक वाटिकेमध्ये सीता माता आहे, पण अजून मला ती वश होऊ शकली नाही। मग माता मंदोदरी सांगते, स्वामी तुमच्याकडे एक मायावी विद्या आहे, तुम्ही मायावी विद्या तुमच्याकडे असल्या कारणानं तुम्ही काय करा, रामप्रभूचं रूप धारण करा आणि काय करा, सीतेला वश करा। रावण हसू लागला। माता मंदोदरी चिडली आणि मंदोदरी म्हणू लागली, स्वामी मी तुम्हाला उपाय सांगते, तुम्ही माझा उपहास करता। त्यावेळेस रावण म्हणू लागला, अगं चिडू नको, पण तुला असं वाटतं का मी हा उपाय केला नसेल? अरे ज्या ज्या वेळेस मी रामप्रभूचं रूप धारण करतो, ऐका मंडळी, ज्या ज्या वेळेस मी रामप्रभूचं रूप धारण करतो, त्या त्या वेळेस माझ्या मनामध्ये सीतेची अभिलाषा शिल्लक राहत नाही। जहा राम है वहा काम नाही, हे माझ्या प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र आहे। आजही आपण सुद्धा मर्यादा भगवान पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचं जे चरित्र आहे देवा, ते आचरणात आणलं पाहिजे। आज अरे माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्या शिकवणीला खऱ्या अर्थानं आपण कुठेतरी गालबोट लावत आहे। आज कोणताही पेपर उघडला की एखाद्या माता माऊलीचं त्या ठिकाणी चिरहरण केल्या जातं, तिच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगल्या जातात, बलात्काराचे प्रकरण वाढू लागले। आज हे जे प्रकरण आहेत महाराज, कुणाचा आदर्श घेतोय आपण? आपला आदर्श असावा भगवान प्रभू श्री रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हे आपले आदर्श असले पाहिजेत। अरे माझ्या राजानं परस्त्रीकडे जर वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याचे हातपाय कलम करून टाकले होते, हा इतिहास माझ्या राजांचा आहे।
आणि आज जर त्यांच्या महाराष्ट्रामध्ये जर अशा बातम्या घडत असतील तर निश्चित आपण त्यांच्या वाटेनं जातोय का याचा विचार प्रत्येकानं करणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल राम है वहा काम नाही, हे माझ्या प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र आहे देवा. निश्चित आज रामनवमी आहे. आपणही सुद्धा आपल्या जीवनात असा संकल्प घ्या. प्रत्येक पुरुषाला सांगून जातो, परस्त्रीला माते समान बघण्यासाठी आपण प्रत्येकानं धजावलं पाहिजे. अरे घरातून बाहेर निघाल्यानंतर प्रत्येक स्त्री आपल्याला आपली आई वाटली पाहिजेत, आपली बहीण वाटली पाहिजे आणि आपली वाकडी नजर तिच्याकडे गेली नाही पाहिजे. तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांचं नावही सुद्धा तोंडात घ्यायचं नाही, प्रभू श्री रामचंद्राचं नाव तोंडात घ्यायचं नाही. कारण आपण जर त्यांचे नाव तोंडात घेतून आपल्या या महाराष्ट्रातल्या माता मावल्यांकडे जर आपली वाकडी नजर जात असेल तर निश्चित आपण या महाराष्ट्रात सुद्धा राहायची लायकीची नाही. बोलून जातो महाराज, कारण वस्तुस्थिती तशी झाली. आजही आम्ही पाहतो समाजामध्ये, अहो जे तरुण मुलं आहेत, मी विशेष करून सांगतो, आज आपण व्यसनाधीन एवढे झालो. आज आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही. आज आपण कुठंतरी भरकटत चाललेलो आहे. आई वडिलांचे संस्कार आपल्यावर शिल्लक राहिले नाही. आपण आईला आई म्हणायला तयार नाही, बापाला बाप म्हणायला तयार नाही. खरं तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची काळजी ही खऱ्या अर्थाने एखाद्या लेकराप्रमाणे घेतली पाहिजे. सांगून जाईल मी, माझा विषय समोर आहे, पण हे आदर्श आपले हे असले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श असले पाहिजेत. प्रभू श्री रामचंद्र हे आपले आदर्श असले पाहिजेत. महाराज अभंगाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची. निश्चितच आज प्रभू श्री रामचंद्राची रामनवमी आहे, प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव आहे. फक्त एकच विनंती तुमच्या सर्वांच्या चरणी करून जाईल, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस प्रत्येकानं हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन करायचंय. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्र भूमी संतांची भूमी देवा. तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जा, त्या तीर्थक्षेत्रावरची माती हातामध्ये घ्या आणि आपल्या कपाळावर लावा. तुम्हाला संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या मातीमध्ये अनेक संतांचे रजकण मिसळलेले असल्या कारणानं तुम्ही त्या मातीचं जरी दर्शन घेतलं तरी तुम्हाला संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अनेक संतांनी अवतार धारण केला देवा. ते कुळही पवित्र आहे आणि तो देशही पावन आहे. जे ते पवित्र ते कुळ पावन तो देश, ज्याच्या हरिजनाचं जन्म घेती, ज्याच्या हरिजनाचं जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, ज्याच्या हरिजनाचं जन्म घेती, ज्याच्या कुळही पवित्र आहे आणि तो देशही पावने. जे ते हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास कोण हो? संत मायबाप. ज्या कुळामध्ये आणि ज्या देशामध्ये जन्म घेतात ते कुळही पवित्र आहे, तो देशही पावन आहे. महाराज या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक संतांनी अवतार घेतला. निश्चितच ही महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातं, क्रांतीवीरांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. महाराज या मातीवर संतांचे आणि क्रांतीवीरांचे अगणित उपकार लक्षात ठेवा. क्रांतीवीरांचे का उपकार आहे? अहो या मातीसाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक क्रांतीवीरांनी या मातीसाठी रक्त सांडलंय देवा. आजही पहा आपल्या भारत देशाच्या सीमेवर जे सैनिक लढतात ना, ते फक्त आणि फक्त या देशासाठी लढतात. त्यांची आठवण आपण निश्चित केली पाहिजे. अहो आज आम्ही या ठिकाणी कीर्तन करू शकतो याचं एकमेव कारण म्हणजे आपला भारतीय सैनिक आहे. त्या प्रत्येक सैनिकाबद्दल आपण नेहमी आठवण काढली पाहिजेत. महाराज कधीच या देशातला शेतकरी आणि या देशातल्या जवानाला कदापि विसरून चालणार नाही. ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. अगणित उपकार या मातीवर या संतांचे देवा. किती उपकार आहे ते उपकार शब्दात सांगायला जमत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. जागवण्याचा खूप मोठा उपकार संतांनी केला. अगणित उपकार या मातीवर आहे. महाराज निश्चितच या जगतामध्ये दोनच अशा व्यक्ती की त्यांना आपलं हित व्हावं वाटतं. एक व्यक्ती म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे संत मायबाप. प्रत्येक आई
वडिलाला आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं वाटतं. झोपले वाटतं तुम्ही. प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं वाटतं. ते पा लेकरू सांगतंय नाही म्हणतं ते. प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराचं काय व्हावं वाटतं? हित व्हावं वाटतं, हित व्हावं वाटतं. असं आहे का या पेंडॉल मध्ये बसणारा एखादी आई एखादे वडील की त्यांना आपल्या लेकराचं वाटोळं झालं पाहिजे असं वाटतं? आहे का? बोलत नाही का तुमच्याकडचे लोक? आहे का? तुम्ही नका माना डोलू. या जगाच्या पाठीवर असं कोणतेच आई वडिलाला वाटत नाही की आपल्या लेकराचं काय व्हावं? वाटोळं व्हावं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कवळाची जाती, ऐशी कवळाची जाती, ऐशी कवळाची जाती, ऐशी कवळाची संत आहे माय बापा ऐशी कळवळ्याची जाती. काय स्प्रिंकलर आहे काय? थंडीचे दिवस, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे ना, म्हणून तुम्हाला गरमू नये म्हणून एक विशेष व्यवस्था करून ठेवलेली आहे. बरोबर आहे का नाही? फक्त झोपू नका. जे झोपल मग आमच्या कीर्तनाची विशेषता आहे ना, बाकीचे महाराज लोकांचं माहित नाही, पण माझ्या कीर्तनात जे झोपतं ना ते बेंडकोळी बनतं. काय बनतं म्हणजे झोपायचं नाही बरं का, झोपायचं नाही. हा झोप आली ना असं बिंदास सांगायचं, महाराज बंद करा, खाली बैस म्हणा, आता बस झालं म्हणा तू, आहे का नाही? असं बिंदास बोलायचं, आहे का नाही? कितवीला रे बाळा तू? चौथीला आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला रे? असे हात वर आले पाहिजे. 19 फेब्रुवारी साल. हा वा 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 वा, हे रत्न आहे महाराज तुमच्या गावची. निश्चितच यांच्यावर संस्कार होणं ही काळाची गरज आहे. आणि आज या कीर्तनाच्या या व्यासपीठासमोर बसलेले आहेत ना, निश्चित यांचं वाटोळं होणार नाही. थोडा आवाज कमीच ठेवा. वाटोळं होणार नाही, निश्चित यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे व्यासपीठ काही साधं नाही महाराज. या गादीसाठी माझ्या ज्ञानोबारांनी, माझ्या तुकोबारांनी इतक्या हाल अपेष्टा सहन केल्या की ज्ञानोबारांच्या जोडीत लोकांनी दगड टाकले महाराज, शेण टाकलं, माती टाकली,
माझ्या तुकोबऱ्यांना नको नको तो त्रास समाजाने दिला, पण हे फक्त आणि फक्त आपल्यासाठी सहन केलं, आपल्यासाठी त्यांनी इतक्या हालापेष्टा सहन केल्या. आणि आज जर ही तरुण पिढी या ठिकाणी बसत असेल, आणि मी खरंच तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी, याचं कारण सांगतो. कारण आज ज्या ज्या गावात जातो महाराज, समोर बसणारे लोक एक तर त्यांच्या कानाच्या वायरी गेलेल्या असतात, कानाचा काही संबंध नसतो, डोळ्याचा काही संबंध नसतो. मी बरंच वेळ कीर्तन करत होतो, तासभर झाला, आणि तासभरानंतर एक बाबा एवढं मग्न होऊन कीर्तन ऐकत होते. म्हटलं बाबा चांगले वेदांती दिसतात. मी पंचदशीतले काही श्लोक बोललो, काही गीतेतले श्लोक बोललो, ते बाबा मस्त असे करायचे. म्हटलं वा बाबा, चांगला अभ्यास दिसतो, एखादा प्रश्न फक्त आपल्याला विचारू नये जाता जाता. मग मी कीर्तन संपल्यानंतर एका माणसाला म्हणलं, काय सुंदर ऐकत होते बाबा बसलेले, म्हणे त्याला ऐकायलाच येत नाही. असं नाही तुमचं काही सांगून द्या बरं का. हसलं पाहिजेत माणसानं, कारण हसल्यानं काय होतं माहितीये का, रक्तस्राव चांगला होत असतो, अटॅक येत नाही. बरोबर आहे का नाही? बरेच लोक हसत नाही महाराज, आणि मग काय होतं, निश्चित आपला विषय चाललाय दुसरी जात म्हणजे संत. लक्ष द्या, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाशिवाय, कोणत्या इच्छा आकांक्षेशिवाय जे तुमच्या आमच्यावर प्रेम करतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. या जगाच्या पाठीवर 3 वर्ग येत असतात. एक वर्ग आहे मानवाचा, दुसरा वर्ग आहे देवाचा, आणि तिसरा वर्ग आहे संतांचा. लक्ष द्या, सुंदर चिंतन मांडतोय, लक्ष द्या फक्त. तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं. का यावं लागतं? कर्म भोगण्यासाठी. वासना तुम्हा आम्हाला जन्माला घालत असते. अगा कर्मी जे उरावे, तै सुखी दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबा राय म्हणतात. अजून कशासाठी तुम्हाला जन्माला यावं लागतं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, ते झाले अंगहारी रूप, त्याचे झाले अंगहारी रूप, त्याचे झाले अंगहारी रूप, त्याचे झाले अंगहारी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगहारी रूप, हो त्याचे झाले अंगहारी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगहारी रूप, हो त्याचे झाले अंगहारी जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेची अंगे झाले हरिरूप. खऱ्या अर्थानं वासना माणसाला जन्माला घालत असते महाराज. उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर. काय? जड भरत राजा हरणी गरबा गेला, गाला तो गातला वासनेने. आपलं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. लक्ष द्या, मी काय सांगतोय. कोणतं प्रारब्ध आहे आपलं? अनिच्छा प्रारब्ध आहे. लक्ष द्या, कोणतं प्रारब्ध आहे? हा, मी विचारणार आहे नंतर. कोणतं प्रारब्ध आहे? अनिच्छा. हा, देवाला अवताराला आणावं लागतं महाराज. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. त्याला अवताराला आणावं लागतं. कशासाठी आणावं लागतं? धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, अधर्म वाढू लागतो, त्यावेळेस भगवान परमात्म्याला अवताराला आणावंच लागतं. आणावंच लागतं महाराज. मग तो काय करतो? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारितो. दुर्जनांचा संहार करतो आणि भक्ताचं रक्षण करतो महाराज. निश्चितच रामप्रभूच्या जीवनातही काय महाराज,
वनवास भोगला, पण काय केलं? रावणासारख्याचा दुर्जनाचा विनाश केला आणि भक्ताचं रक्षण केलं. भक्ताचं रक्षण कोणाचं केलं? अनेक प्रसंग आहे महाराज त्याच्यामध्ये. जटाऊ असेल, हे सगळे भक्त, हनुमंतराय असतील, सगळे जे भक्त आहे या भक्तांना हृदयाशी धरलं महाराज. हे देवाचं कार्य, देवाला अवताराला आणावं लागतं. देवाचं जे प्रारब्ध आहे, कोणतं प्रारब्ध आहे? परीच्छा प्रारब्ध. कोणतं प्रारब्ध? हा, फिटच करून देणार मी तुमचा. आज घरी गेल्यानंतर बाबालाच सांगायचं, आपलं प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध, देवाचं प्रारब्ध परीच्छा प्रारब्ध. आणि संत महात्मे हे स्वतःहून अवतीर्ण होतात, म्हणून त्यांचं कोणतं प्रारब्ध? येथे उपकारासाठी अनिच्छा प्रारब्ध, देवाचं प्रारब्ध परीच्छा प्रारब्ध आणि संतांचं प्रारब्ध स्वइच्छा प्रारब्ध. हा, स्वइच्छा म्हणजे काय? जे स्वतःहून अवतीर्ण होत असतात ते स्वइच्छा प्रारब्ध. बरं का, स्वतःहून अवतीर्ण कोण होतं? संत महात्मे हे स्वतःहून अवतीर्ण होतात महाराज. कशासाठी अवतीर्ण होतात? येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. किंवा हे तर उपकार तर पुढची गोष्ट असते महाराज, पण खरं म्हणजे संत अवतीर्ण होतात कशासाठी? धर्म रक्षावया कारणी साधू होता ती अवतीर्णे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करण्यासाठी, पाखंडाचं खंडन करण्यासाठी संत महात्मे या अवनी तलावर स्वतःहून अवतीर्ण होत असतात. देवा स्वतःहून अवतीर्ण होतात संत. मग लक्ष द्या, आपलं जे प्रारब्ध आहे ते कोणतं प्रारब्ध आहे? वा, हा, देवाचं जे प्रारब्ध आहे ते कोणतं प्रारब्ध आहे? हा, संतांचं जे प्रारब्ध आहे ते कोणतं प्रारब्ध आहे? स्वइच्छा. बरोबर, एकदा टाळी वाजवा यांच्यासाठी. तुम्हाला आहे ना, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही फक्त 7 दिवस कीर्तन ऐका. फक्त 7 दिवस मन लावून कीर्तन ऐकायचे. घरी गेलं की वहीवर लिहून काढायचे. दुसऱ्या वर्षी कीर्तन करायलाच बोलवायचं नाही, गावातलेच महाराज उभे करायचे. वस्तुस्थिती काय? संप्रदायाची सेवा करण्यासाठी महाराज अशा पद्धतीची बुद्धी लागते. आणि ह्या मुलांकडे आज जी कौशल्य, जी कला आहे, जे ऐकण्याचं सामर्थ्य आहे, ते तुमच्याकडे नाही. तुम्ही पाठांतर करू शकत नाही. तुम्ही आज एखादा अभंग त्याचं चिंतन करू शकत नाही. तुम्ही कीर्तन सुद्धा ऐकू शकत नाही. बरं पोराव, तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा. मी यांना प्रश्न विचारतो. हा, आपण घेतलेल्या जो अभंग आहे सेवे करता, तो कोणाचा अभंग आहे? सांगा सांगा सांगा, कोणाचा अभंग आहे? जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आपण आज सेवे करता घेतलाय. कोणता अभंग घेतलाय? अजून तर मी अभंगात प्रवेशच केला नाही. सांगा कोणता अभंग आहे? नाही सांगू शकत आपण. अनेक जन्माचे संस्कार आपल्यावर नाही सांगू शकत महाराज आपण. आपल्याला इथं आल्यानंतर फक्त सासू सुनेच्या गप्पा, बर का, विनोद, ह्याच गोष्टी आवडतात आपल्याला. संतांचं वाङ्मय, अरे माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी गाथा आपल्या प्रत्येकाच्या हातात दिली. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांनी प्रत्येकाच्या हातात दिली, पण आपण ती उघडून पाहायला तयार नाही. आजही घरी जा, प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, पण घरी जा आणि एकदा तपासा, त्याच्यावर एवढा एवढा थर बसलेला आहे. कशाचा? खकाण्याचा. उघडूनच पाहत नाही महाराज आपण. कीर्तनकार इथं येतात, बोंबलून निघून जातात. तुम्ही घरी गेल्यानंतर एकच म्हणता, काय धंदा आहे द्यायचा, आपल्याला काय घेणं देणं आहे. आपण धर्म जपू शकत नाही. हसी मजाक सोडा, विनोद सोडा, विनोदाचा भाग सोडा, पण खऱ्या अर्थानं बाकीचे धर्म आपला, त्यांचा धर्म किती निष्ठेनं सांभाळतात आणि आपण आपला धर्म किती निष्ठेनं सांभाळतो, एकदा आत्मपरीक्षण करणं ही काळाची गरज आहे. अरे आज जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला,
तर उद्या तुमच्या घरात ज्ञानोबरायांसारखे तुकोबरायांसारखे रत्न जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्न जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आपण अभिमानानं सांगतो ना की आपण अभिमानानं सांगतो काय, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जी माता आहे ती आमच्या सिंदखेड राजामध्ये जन्माला आली, हे आपण अभिमानानं सांगतो ना. मग त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी कोणते संस्कार दिले एकदा तपासून पहा. त्यांनी रामायणातल्या गोष्टी सांगाव्यात, श्रीमद भागवतातल्या गोष्टी सांगाव्यात, ज्ञानेश्वरी सांगावी, गाथा सांगावा. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घडलं देवा. आपण आजही सुद्धा त्यांना विस्मरण करतोय. आपण आजही त्यांचं स्मरण करून या लेकरांवर चांगले संस्कार करणं ही काळाची गरज आहे. विठ्ठला विठ्ठल. या जगतामध्ये 3 गोष्टीचा विचार तुम्हाला सांगणार आहे. कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, आणि संत महात्म्यांना सामान्य जनाची अधोगती सहन होत नाही. कुत्र्याला गती सहन होत नाही. दररोजचे प्रसंग आहे आपल्या जीवनातले. काय 120च्या स्पीडनं चालवा गाडी, रात्रीचा वेळ असावा 11ची, कुत्र माग लागल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? रात्रीची वेळ असावा, अंधारा असावा, कुत्र भुकल्याशिवाय राहत नाही. याचं कारण असं आहे, कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. होती का सहन? नाही होत महाराज. हरभऱ्याचे सीझन होते, दोघांची शेतं सारखेच होते, दोघांनी शेतामध्ये सारखीच मेहनत घेतली. एकाला झाले 50 कट्टे काय हरभऱ्याचे, आणि एकाला झाले 40 कट्टे. मग 40 कट्ट्यावाल्यांना समाधानी राहावं ना महाराज. 7 दिवस जेवला नाही तो. कशामुळं? 40 कट्टे त्याला झाले, याच्यात त्याला समाधानी राहावं ना. 7 दिवस जेवला नाही, त्याला 50 कसे झाले. यानं दुखी होणारा समाज आहे आपला. अरे जे भेटलंय त्याच्यात समाधानी राहा ना. देवानं जे दिलंय त्याच्यात समाधानी राहा ना. अशीच रात्रीच वेळ होती आणि लाईट गेली. लाईट जेवायला बसलेला होता, बायको शेजारी बसलेली होती. लाईट गेल्यानंतर हा ताडकन ताटावून उठला, दरवाज्यात येऊन पाहू लागला, आपलीच गेली का दुसऱ्याची बी गेली. आणि जर अख्ख्या गावाची लाईट असेल आणि याचीच जाईल असेल, मग लय जळफळाट होतो महाराज. तर पायाच आपटत येतो. बायको म्हणते झालं काय? अरे आपल्याच घरची लाईट घालवायची होती. यायला लाईनमनला फोन लावतो, साहेब आमच्याच घरची लाईट घालवायची होती. लाईनमन म्हणे एकदा जाय आणि फ्यूज चेक कर, एकदा फ्यूज कटला असेल तो चेक कर, ते फ्यूज टाक. महाराज माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. होती का सहन? इथलं नाही सांगत बरं का महाराज, माफ करा. दुसरीकडचं सांगतो. एखाद्या गायकानं चांगली चाल म्हणली, दुसऱ्या गायकाला पसंत होते का ती? त्याला जमत नाही महाराज. ते म्हणता त्याचा अंतर चुकला, तो स्वरात नाही आला, त्यानं अशी चाल म्हणली तशी चाल म्हणली. बरं ठीक आहे, एखाद्या पखवादाचार्यानं, तुम्हाला नाही बरं का महाराज, माफ करा बरं का. इथलं काहीच नाही, इथं कोणताच गोष्ट मी इथली सांगणार नाही, बाहेरची सांगणार आहे. एखाद्या पखवादाचार्यानं चांगला पखवाद वाजवला, दुसऱ्याला सहन होतो का? तो नाही होत महाराज. एखाद्या कीर्तनकारानं चांगलं कीर्तन केलं, दुसऱ्याला होतं का सहन? नाही होत. आमचं सांगू का? तुमचं बी सांगतो. एखाद्या बाईनं चांगली साडी घेतली, दुसऱ्याला सहन होती का? दुसरी नाकतोंड मुरडल्याशिवाय राहत नाही. का आजच घालून यायची होती माय. आणि खरं म्हणजे या महिला मंडळी ना, यांच्या अंगावर सोनं आलं, यांच्या अंगावर चांगली साडी आली की दुसरीचं नाकतोंड मुरडल्याशिवाय राहत नाही महाराज. दुसरी बाई कारणच आहे, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. असाच एक व्यक्ती रस्त्याने फिरत होता. त्याचं वर्णन एका कवीने सुंदर केलं. लक्ष द्या, सुंदर वर्णन केले. एक दिन निकले सैर करने दिल में कई अरमान थे. एक दिन निकले सैर करने दिल में कई अरमान थे. एक तरफ हरियाली थी, दुसरी तरफ स्मशान थे. फिरत होता आणि एका बाजूला त्याला खूप मोठी हिरवळ दिसली. गहू लावलेला होता, मका होती, हरभरे होते, आणि एका बाजूला स्मशान होतं. स्मशान. एक तरफ हरियाली थी, दूसरी तरफ स्मशान थे. स्मशान से चलते चलते तो स्मशानातून जाऊ लागला. स्मशान से चलते चलते पैर के तले चुभी हड्डी. त्या स्मशानातून जात असताना त्याच्या पायाला एक माणसाचा अडूक लागला.
स्मशानात हाडकच भेटतात महाराज, दुसरं काय भेटतं? स्मशान से चलते चलते पैर के तले चुभी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. माणूस म्हणून जीवन जगणं फार महत्वाचं आहे महाराज. आपण माणूस म्हणून जीवन जगत नाही. करे पोरांनो, तुम्हाला शाळेमध्ये एक गाणं वाजवलं जातं. कोणतं? हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणी, म्हणा माणसाने. काय ते शेवटचं वाक्य काय? माणसाने माणसाशी मानसासम वागणे. इथून गेल्यावर घरी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शेजारच्याचा बांधारा कोरणे, है ना? असंच आहे ना? नाही नाही, आपल्यातली माणुसकीच मरत चालली आहे महाराज. अहो खरं म्हणजे आपण माणूस म्हणून जन्माला आलो हे कदापि कोणा विसरायचं नाही. अरे एखादा भुकेला असेल, त्याच्या मुखामध्ये सुखाचे 2 घास घाला. एखादा तहानेने व्याकुळ झाला असेल, त्याच्या तोंडाला कुठेतरी पाण्याचा ग्लास लावा महाराज. एखादा अंध असेल, डोळ्यानं दिसत नसेल, आणि त्याला जर रस्ता क्रॉस करायचा असेल, रस्ता बाजूला, रस्त्यापासून त्याला दुसऱ्या बाजूला जायचं असेल, त्याचा हात धरून त्याला रस्ता क्रॉस करून द्या. ही आपली माणुसकी महाराज. आपण ही माणुसकी प्रत्येकानं जपली पाहिजे. म्हणून माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, तशी संत महात्म्यांना सामान्य जनाची अधोगती सहन होत नाही. बुडते हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणून या. खऱ्या अर्थानं हा समाज भरकटलेला पाहून संतांच्या अंतकरणामध्ये कालवा कालव सुरू होते. मग संत महात्मे निरंतर जागृती देण्याचं काम करतात. कोणत्या पद्धतीने जागृती देतात? उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माता. सुख व्यथा जन्माचा धनदारा पुत्र धनदारा पुत्र सुख व्यथा जन्माचा धनदारा पुत्र धनदारा पुत्र. उठा जागे हरे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जाग व्हा जाग. आपण झोपलेलोय, जाग व्हा जाग. ती आजीबाई झोपली का माग? कोणी नाही झोपलं, पुढं पहा. जागा झाला पाहिजेत माणसानं. आपण जागे नाही महाराज. आपण निश्चित झोपलेलोय. आपण संतांच्या वचनावर चालत नाही, म्हणून आपण झोपलेलोय. मग संत महात्मे या समाजाला भरकटलेल्या अवस्थेत पाहत असताना काही वचनं तुमच्या समोर ठेवतात. आई करे जन तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. अरे जन ऐक, आणि तो पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याचं मनामध्ये स्मरण कर. तरी समाजाच्या डोक्यात फरक पडला नाही. मग संतांनी हात जोडून विनंती केली. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करो संसार रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बंधू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही अथवा मधुसूदन
वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 कर जोडून विनवितो तुम्हा नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तरी आपल्या डोक्यात फरक पडला नाही मग संत मायबाप पाया सुद्धा या समाजाच्या पडले महाराज हात जोडले आत नवल नाही पाया सुद्धा या समाजाचे पडले काय लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखीना खरंच आपण ऐकतो गो संतांचं तर सोडा महाराज मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती कीर्तन सुरू होताना काय प्रत्येकानं विठ्ठल विठ्ठल भजन म्हणताना हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं गळ्याची शपथ घेऊन सांगा कोणा नामस्मरण केलं नाही करत महाराज आपण काही घेणं देणं नाही आपल्याला नाहीच करू शकत महाराज आम्ही तुकाराम महाराजचं नाही ऐकलं तुमचं ऐकणार आहे का नाही ऐकू शकत महाराज आपण हात जोडले पाया पडले महाराज संत मायबाप पाया पडले तरी या समाजाच्या डोक्यात फरक नाही आणि मग वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून संतांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरत देवटी बा कळ बांधून नेईल तरत देवटी बा तरत देवटी बा कळ बांधून नेईल तरत देवटी बा चांगलं आवडतं महाराज सध्या महाराष्ट्रात हेच चालू आहे खरं म्हणजे संतांचे शब्द आहे आमचे विशाल महाराज असतील हे सगळे मंडळी जे म्हणतात महाराज निश्चितच हे आपल्या हृदयामध्ये संतांचे शब्द टाकत आहे ते लक्षात ठेवा फक्त तेवढंच लक्षात नाही ठेवायचं त्यांनी त्याच्यानंतर जे सांगितलंय ते लक्षात ठेवा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल अरे बाबांनो हे जर आमचं तुम्ही आज ऐकलं नाही तर दुसरं येणार आहे दुसरा कोण कीर्तनकार नाही उपजिते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा म्हणजे आपण गेल्यानंतर दुसरा इथं येणारच आहे म्हणून स्वतःच्या सातबाऱ्यावर जरी आपलं नाव असलं कोणाच्या शेतीच्या सातबाऱ्यावर जरी आपलं नाव असलं तरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच नंतर तो सातबारा पोराच्या नावानं होणार आहे पोरांनाही हा विचार करू नये की हा सातबारा वर्षानुवर्षे म्हणजे हजारो वर्ष आपल्याच नावानं राहील तो मेल्यानंतर त्याच्या पोराच्या नावानं होणार आहे बरोबर आहे
तुम्ही मेल्यानंतर ज्या अट्टहास करून जे घर बांधलेलं आहे ते घर तुमच्या वाटा लावायला सुद्धा येणार नाही. जी गाडी जी तुम्ही सकाळी जेवढं स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही जेवढी गाडीची काळजी घेता, त्याला कपडा मारता, त्याच्यावर पाणी टाकता, तिला एवढं वॉशिंग गिशिंग करता छान, ती गाडी सुद्धा तुम्ही मेल्यानंतर रडत नाही, तो बंगला रडत नाही. खरं म्हणजे सगळं नाशिवंत आहे महाराज. हे जर माणसाला कळालं की निश्चित आपलं जन्म सुकर होतो महाराज. सरत शेवटी बा काळ बांधून नेल, सरत शेवटी बा. शेवटी माणसाला काळ बांधून नेणारी देह जाणार जाणार, त्यासी काळोबा खाणार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान आपण फक्त एकदाच ऐकतो, कुठं? शुभमंगल होतो का तरी सावधान नाही. जिथं सावधान व्हायचं तिथं सावधान होत नाही, मग कुठं? संसारात अडकतो महाराज आपण. खरं म्हणजे सावधान हे शब्द पडल्यानंतर रामदास स्वामी पळून गेले होते महाराज लग्न मंडपातून, बरं का. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे त्याने. रामदास स्वामी लग्न मंडपातून चालले गेले होते महाराज. सावधान हा शब्द ऐकला, आता तरी पुढे हा जी उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. किती जण माळकरी वरकम पेंडॉल मध्ये बसलेले, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्यानं हात वर करा. मी करतो, मी वारकरी, मी लाजत नाही. किती जणांच्या गळ्यात आहे? पुढच्या वर्षी काही बोलवत नाही, समाधान बोलूया आपल्याला कीर्तनाला. बॉलेच खराब आहे म्हणतो, कीर्तनात हात वर करायला लावतो म्हणतो. खरं म्हणजे आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो तो धर्म खूप ग्रेट आहे देवा. अहो शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना एकाने विचारलं, का हो हे सगळे धर्मग्रंथ गीता या ग्रंथाच्या वरती ठेवलेले, तुम्हाला याचं वाईट नाही वाटत का? त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, बाबा अरे सर्व धर्मग्रंथांचा पाया आमची श्रीमद भगवद्गीता. ही वस्तुस्थिती आहे देवा, ही हिंदू धर्माची ताकद आहे. आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असायला हवी. पाहिजेत का नाही? आहे का नाही? पाहिजेत ना. हावता कीर्तनापुरतं तर हवं ना. आपण प्रत्येकानं माळकरी होणं ही काळाची गरज आहे देवा. हे का सांगतोय? थोडा 1-2 मिनिटं, मला आवडत नाही की माझ्याबद्दल तुम्हाला सांगणं, पण सांगून जातो. माझी आई शिक्षिका आहे, माझे वडील शिक्षक आहे, रिटायर्ड शिक्षक आहे. मी पॉलिटेक्निकला होतो बाबा, आणि पॉलिटेक्निक झाल्यानंतर मी आळंदीला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठाला बसलो. 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आता गावामध्ये आणि परिसरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो. आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं, साधू संतांच्या आशीर्वादानं सोनी मराठीवर जो काही शो येतोय आता, महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, त्याच्यामध्ये पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत माझी निवड झालेली आहे. सगळे साधू संतांचे आशीर्वाद आहे. हे सांगतो काय, मला काही माझं मोठेपण या ठिकाणी सांगायचं नाही, पण हे का सांगतोय? एका माळीचा परिणाम. आज जर तुम्ही माळकरी झाले तर हे पोरं माळकरी झाल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणेल तुम्हाला, मुलाला डॉक्टर जरूर बनवा, इंजिनियर जरूर बनवा, तलाठी जरूर बनवा, तहसीलदार जरूर बनवा, तुमच्या मनात असेल ते सगळं बनवा, पण हात जोडून करतो, विनंती करतो, मायबाप हे सगळं बनवण्याच्या अगोदर त्याला वारकरी बनवा. ज्या दिवशी तुमचा पोरगा वारकरी बनेल, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही वृद्धाश्रमाचा दरवाजा ठोठवायची वेळ येणार नाही. खरं म्हणजे तुम्हाला जर तुमच्या वृद्धप काळामध्ये काठी हवी असेल, जी काठी हातात घेतात ती नाही बरं का, आधार हवा असेल तुम्हाला, तुमच्या वृद्धप काळामध्ये जर काठी हवी असेल तर आज या लेकरांवर चांगले संस्कार करा, यांना माळकरी बनवा. हे माळकरी झालं तर तुमचा आधार ही झाल्याशिवाय नाही. आज वस्तुस्थिती पाहतो, अनेक बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर अनेक बेवारस माता पिता त्या ठिकाणी बसलेले असतात, रडतात महाराज. ते पोरग सांभाळत नाही, लेक सांभाळत नाही. एक वस्तुस्थिती सांगून जातो. आळंदीला असताना कार्तिक वारी झाली, आणि कार्तिक वारी झाल्यानंतर आम्ही दररोज प्रदक्षिणा करायचो. जोग महाराज समाधीजवळ आल्यानंतर मी दररोज एका बाबाला तिथं बसलेलं पाहायचो. दररोज पाहायचो.
2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मी दररोज प्रदक्षिणा करताना त्या ठिकाणी ते समाधीजवळ बसलेले असायचे. इथं एवढे सात्विक होते ते, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटायचं हे निष्ठावंत वारकरी आहेत. मी विचार केला, एक दिवस माणूस घाटावर थांबू शकतो, दुसरा दिवस थांबू शकतो, तिसरा दिवस थांबू शकतो, पण निश्चित या बाबांच्या जीवनात काहीतरी घडलंय म्हणून ही घाटावर आहे. माऊली, मी 7व्या दिवशी त्या ठिकाणी जी परिक्रमा होती, प्रदक्षिणा होती, ती थांबवली. माऊलींकडे हात जोडले आणि सांगितलं, माऊली मी अर्धवट त्या ठिकाणी प्रदक्षिणा करतोय, मला माफ करा, पण मला आज या ठिकाणी बसून या बाबांची व्यथा जाणायची. बसलो. बसल्यानंतर त्या बाबांना विचारलं, बाबा मी तुम्हाला पाहतोय, कार्तिक वारी संपली, सगळ्या वारकरी समाज गावाकडे प्रस्थान केलं, घरी चालल्या गेले, त्यांच्या घरी जाऊन त्यांचा संसार ते पाहत आहे, तुम्हाला घरी कोणी नाही का? त्याने सांगितलं, बाळा माझी बायको वारलेली आहे, माझी पत्नी वारलेली आहे, आणि मला एक मुलगी आहे, ती सध्या पुण्यात राहते, माझी जी काही इस्टेट होती मी ती सगळी विकली आणि माझ्या मुलीच्या नावावरती सगळी इस्टेट केली. म्हटलं बाबा मग तुम्ही त्या मुलीकडे जा पुण्याला. त्यावेळेस त्या बाबानं सांगितलं, मी 3 दिवसापासून फोन ट्राय करतोय पण ती फोन उचलत नाही. ही वस्तुस्थिती सांगावी. जातून त्या मंदिरावर मुक्काम करतो. त्यावेळेस मी त्या बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही सकाळी उद्या 9 वाजता तयार राहा, 9 वाजता तयार राहा. असं म्हटल्यानंतर ते बाबा सकाळी 9 वाजता माझी वाट पाहत होते. मी संस्थेतून पाठ संपले आणि त्या बाबांना भेटण्यासाठी गेलो. बाबांनी आपली ती पोतडी बांधलेली होती, बाबांना हाताला धरलं आणि बाबांना परत हॉटेलमध्ये घेऊन गेलो, नाश्ता खाऊ घातला, चहा दिला आणि त्यानंतर त्यांना रिक्षामध्ये बसवलं. त्या रिक्षावाल्याला सांगितलं, बाबांना शिक्रापूर फाट्याला सोड, आणि शिक्रापूर बसून एक नंबर माझा त्यांच्याजवळ लिहून दिला आणि बाबांना सांगितलं, बाबा शिक्रापूर फाट्याला बरोबर संभाजीनगरच्या बसमध्ये बसायचं, संभाजीनगरला जायचं आणि तिथून गंगापूरला तुम्ही जाऊ शकता. असं सांगितल्यानंतर मी नंतर माझ्या कामात व्यस्त झालो. पण बरोबर 2 दिवसांनी फोन आला. फोन आल्यानंतर मी काही माझ्याकडून रिसीव्ह करणं झाला नाही, पण मी नंतर परत त्या नंबरवर फोन केला. त्यावेळेस असं कळालं की ते बाबा त्यांच्या गावी सुखरूप पोहोचलेले, त्या मंदिरामध्ये ते सध्या वास्तव्य करत आहे. त्यांनी फोन लावायला एका व्यक्तीला सांगितलं होतं आणि तो फोन आल्यानंतर मला एवढा आनंद झाला की खऱ्या अर्थानं आपण एखाद्या माऊलीचे त्या ठिकाणी मदत करू शकलो. निश्चित हे प्रत्येकानं जाणलं पाहिजे. मी हा प्रसंग तुम्हाला का सांगितला याचं कारण असं आहे, आज जर तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कार दिले, त्याला वारकरी संप्रदायाची शिकवण दिली, तर निश्चित हे मुलं उद्या तुमची काठी झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचा आधार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांनी वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला जागृती देण्याचं काम केलं देवा. मग संत रागावलेत आणि संत म्हणू लागले, अरे किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. अशी अवस्था आपली झालेली. महाराज खऱ्या अर्थानं आज जो अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायचा आहे. तुकोबाराय नामाचं चिंतन या ठिकाणी प्रगट करत आहेत. नामाचं महत्व तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. पण ते नाम 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 म्हणजे काय हो? खऱ्या अर्थानं नाम म्हणजे एखाद्याचं नाव असतं. एखाद्याचं नाव असतं काय? एखाद्या आजीचं नाव असतं काय? गंगाबाई. आहे का नाही? आहे का इथं बसलेल्या आजीचं नाव कोणाचं? गंगाबाई असलं तर जाऊ द्या, शांताबाई नाही रे बाबा. गंगाबाई आहे का? असेल महाराज. पण खऱ्या अर्थाने एखाद्या आजीचं नाव असतं गंगाबाई आणि घरात पाण्याचा पत्ता नाही, अशी अवस्था असते. एखाद्या आजीचं नाव असतं शांताबाई आणि भांडणाशिवाय करमत नाही, अशी अवस्था. नावात काय महाराज? नावं कशी असू शकता? मग एकाचं नाव होतं काय? ठणठण पाल. काय होतं रे? ठणठण पाल एकाचं नाव होतं. आणि त्याला त्याच्या नावावर एवढे लोक चिडवायचे. मग तो त्याने विचार केला की आपण आपलं नाव बदललं पाहिजे. फिरत होता, फिरता फिरता त्याला एक प्रेत यात्रा दिसली. त्यानं जवळच्या माणसाला विचारलं, का हो हा जो प्रेतावर त्या ठिकाणी जो बांधलेला आहे त्याचं नाव काय? त्या माणसानं सांगितलं, याचं नाव आहे अमरसिंग. थोडा पुढे गेला, असला महाराज तो थोडा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर एक भिकारी आला आणि भिकारी त्याच्याजवळ याचना करू लागला, 1-2 पैसा द्या धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले करांना. त्याने खिशात 10ची नोट होती, काढली आणि त्याच्या झोळीमध्ये टाकली. त्यानं विचारलं, दादा तुझं नाव काय? त्यावेळेस त्याने सांगितलं, धनपाल. थोडा पुढे गेला महाराज. पुढे गेल्यानंतर एक आमची माता माऊली शेणाच्या गौऱ्या थापत होती आणि आपल्या भिंतीला लावत होती. आता आहे का शेणाच्या गौऱ्या? आता नाही महाराज शेणाच्या गौऱ्या, आता लायटर आहे. असं खटकन लावलं की लगेच
गॅस पेटवल्या जातो, आहे का नाही? आता नाही, आता शेणाच्या गौऱ्या नाही, आता जात नाही, आता काहीच नाही. आता एवढं सुखकर जीवन झालंय तरी लोक व्यथित आहे, तरी लोकांना दुःख आहे महाराज. खऱ्या अर्थानं मग ती माता माऊली थापत होती शेणाच्या गौऱ्या, भिंतीला लावत होती. त्यांना विचारलं, मावशी तुमचं नाव काय? तिने सांगितलं लक्ष्मी. थोडा पुढे गेला, एका झाडाखाली बसला, विचार करू लागला आणि त्याच्या विचाराचं वर्णन एका कवीनं केलं. आणि वर्णन करत असताना तो कवी म्हणतो, अमर सिंग तो मर गए, अमर सिंग तो मर गए, भीक मागे धनपाल, लक्ष्मी तो गोबर बेंदे, बरे बिचारे ठणठण पाल. विठ्ठल विठ्ठल. नावाची गंमत आहे देवा. एखाद्याच्या नावाने खरंच आपल्या जीवनात अनेक कामं होत असतात. एखादा आपण म्हणतो आमदार आहे आमचे, मंत्रालयात गेलं की त्यांच्या ओळखीमुळं कामं होतात, एखाद्याच्या नावामुळं कामं होतात. अशी एक नगरी होती राजा भोज. त्या नगरीचा राजा होता आणि त्या नगरीमध्ये एक पंडित होते आणि त्या पंडिताचं नाव होतं कवी कालिदास. कालिदास ते कवी एवढे मोठे विद्वान होते महाराज, अक्षरशः त्यांच्या विद्वत्तेसमोर मोठाले पंडित सुद्धा हात जोडून उभे राहायचे. खऱ्या अर्थाने एवढी त्यांची विद्वत्ता होती. परंतु काही कारणास्तव त्यांनी त्या राज्यातून जाण्याचा विचार केला आणि ते अज्ञातस्थळी निघून गेले. निघून गेल्यानंतर समोरच्या राज्यातल्या पंडितांना त्या गोष्टीचा फायदा घेतला आणि त्या राज्यात आला आणि राजा भोजांना म्हणू लागला, राजन मला तुमच्या पंडितासोबत शास्त्रवाद करायचा आहे. त्यावेळेस राजांना प्रश्न पडला आणि त्यांनी सांगितलं, बाबा मी 2 दिवसांना तुला पत्र लिहून कळवतो. तो पुढच्या राज्यातला पंडित चालल्या गेला. गेल्यानंतर राजा विचारात पडले, अरे आता शास्त्रवाद करायचा आहे, कवी कालिदास राज्यात नाही, आता करायचं काय? आणि राज्यात फिरत असताना एक गांगुतिली नावाचा एक व्यक्ती त्यांना भेटला. अडाणी, त्याला काही कळत नव्हतं, अक्षर ओळख नव्हती, काहीच नव्हतं, अडाणी होता, अंगठा बहादर होता. आणि असा जो गांगुतिली आहे तो एका डोळ्यानं आंधळा होता. असा गांगुतिली राजांना म्हणतो, राजन तुम्ही दुःखी दिसता. त्यावेळेस राजा म्हणतो, बाबा माझं दुःख तुला सांगून थोडी कळणार आहे. त्यावेळेस तो म्हणतो, राजा सांगून तर बघ. त्यावेळेस राजांनी सांगितलं, अरे समोरच्या राज्यातला पंडित आपल्या राज्यात येऊन शास्त्रवाद करू इच्छितो, पण आपल्या राज्यातले कवी कालिदास कुठेतरी अज्ञातस्थळी निघून गेले. त्यावेळेस तो गांगुतिली म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका राजन, तुम्ही एक काम करा, त्यांना पत्र लिहा आणि त्यांना सांगा की कवी कालिदासाचे गुरु नसले म्हणून काय झाले, पण कवी कालिदासाचे गुरु तुमच्या सोबत शास्त्रवाद करणारे. असं पत्र ज्यावेळेस पुढच्या राज्यातल्या पंडिताला पोच झालं त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याला घाम फुटला. घाम फुटल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी शास्त्रवाद घडणार होता. तो समोरच्या राज्यातला पंडित येऊन त्या ठिकाणी बसलेला आहे, 2 खुर्च्या मांडलेल्या आहे. आणि आता हा जो गांगुतिली आहे की जो कवी कालिदासाच्या गुरुची भूमिका साकारणार होते, हा याने बाराबंदी बांधलेलं आहे, धोतर घातलेलं आहे, डोक्यावर पगडी बांधलेली आहे, हातामध्ये गाडगं आहे आणि त्या गाडग्यामध्ये दही आहे, एका हातामध्ये 7 भाकऱ्या आहे. आणि हे सगळं घेऊन तो गांगुतिली त्या सभास्थळी आला. वाद ते त्या ठिकाणी ती स्पर्धा सुरू झाली, वादविवाद सुरू झाला, शास्त्रवाद सुरू झाला. समोरच्या राज्यातल्या पंडितानं 1 बोट वर केलं, कवी कालिदासाच्या गुरूंना 2 बोट वर केली. समोरच्या राज्यातल्या पंडितानं 5 बोट वर केले. कवी कालिदासाच्या गुरूंना हात मूठ वळली. समोरच्या राज्यातल्या पंडितानं 7 बोट वर केले. कवी कालिदासाच्या गुरूनं म्हणजेच गांगुतिलीनं मधात आडवी रेष ओढली. समोरच्या राज्यातल्या पंडितानं कुठे असा हात केला, कुठे असं म्हणून विचारलं. त्यावेळेस त्याने दह्याचं गाडगं समोर केलं. शास्त्रवाद संपला. समोरच्या राज्यातल्या पंडितांना हात जोडले, सांगितलं मी शास्त्रवाद हरलो, हे कवी कालिदासाचे गुरु शास्त्रवाद जिंकले. कळाला तुम्हाला शास्त्रवाद? नाही कळाला. ऐका, कवी कालिदासाचे गुरु शास्त्रवाद जिंकले. आणि ही वार्ता ज्यावेळेस राजांना कळाली त्यावेळेस राजांना एवढा आनंद झाला. त्या गांगुतिलीची मिरवणूक काढण्यात आली आणि मिरवणूक चालू असताना ते राजन त्या समोरच्या राज्यातल्या पंडिताला थोडं बाजूला घेऊन जातात आणि त्याला विचारतात, का रे बाबा तुम्ही शास्त्रवाद केला पण तो आम्हाला कळाला नाही, तुम्ही सांगा. त्यावेळेस तो समोरच्या राज्यातला पंडित म्हणू लागतो, राजन मी 1 बोट वर करून सांगितलं ब्रह्म एक आहे, तुमच्या कवी कालिदासाच्या गुरुनं 2 बोट वर करून सांगितलं ब्रह्म आणि माया सोबत आहे. मी 5 बोट वर करून सांगितलं हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे. तुमच्या कवी कालिदासाच्या गुरुनं मूठ वळून सांगितलं हे पंचमहाभूत या देहामध्ये आणि या सृष्टीमध्ये एकत्र नांदतात. मी त्यांना सांगितलं की या जगतामध्ये 7 समुद्र आहे. तुमच्या कवी कालिदासाच्या गुरुनं मधात रेष ओढली, सांगितलं मधात मेरू पर्वत आहे. मी विचारलं मेरू पर्वत कुठे आहे? त्यावेळेस दह्याचं गाडगं समोर करून दाखवलं की ते दधी समुद्राजवळ आहे.
शास्त्रवाद संपला, मी हारलो आणि कवी कालिदासाचे गुरु शास्त्रवाद जिंकले. महाराज खरं सांगा, एवढं शास्त्र गांगुतेल्याला माहित होतं का? नव्हतं माहित. आता पुढचं आहे का? मग ही सगळी झाली, ते सगळा शास्त्रवाद संपन्न झाला, गांगुतेल्याला मिरवणूक संपन्न झाली आणि गांगुतेला जवळ घेतात राजन आणि राजा विचारतो, का रे बाबा, तू तर एवढा अडांछाप, तू खऱ्या अर्थानं अंगठे बहादर, तुला एवढं शास्त्र तू कुठून शिकला? त्यावेळेस तो म्हणला, महाराज कशाचं शास्त्र हो, मी फाक्या मारल्या त्या बरोबर जाऊन बसल्या. पण नेमक्या कशा फाक्या मारल्या? त्यावेळेस त्याने सांगितलं, महाराज समोरच्या राज्यातला पंडित जास्त दादागिरी करत होता. म्हणे कसं रे? म्हणे त्याने माझं एक बोट वर करून मला दाखवलं. म्हणे त्याला असं वाटलं की याला एकच डोळा आहे, त्याला असं वाटलं याला एक डोळा आहे, माझी उपेक्षा करू लागला. त्यावेळेस मी त्याला म्हणलं, ए माझ्याकडे तू जर वाकड्या नजरेनं पाहशील तर तुझे दोन्ही डोळे काढून घे, म्हणून 2 बोट वर केले. मग त्यानं मला हात दाखवला, पंजा दाखवला. तो लयच दादागिरी करू लागला. म्हणे महाराज आपल्या राज्यात येऊन त्यानं मला हात दाखवावा, आपल्या राज्यात येऊन दादागिरी करावी, म्हणून मी त्याला असा बुक्का दाखवला आणि त्याला सांगितलं, एका बुक्कीतच दात पडेल. मग त्यानं 7 बोट वर करून दाखवले. मी मधात आडवी रेष ओढली, 7 बोट वर करून दाखवले. त्याला असं वाटलं की हा 7 भाकऱ्या खाणारा असावा. मी मधात आडवी रेष ओढली, सांगितलं बाबा मी 7 खातो रे, पण 3.5 सकाळी खातो आणि 3.5 संध्याकाळी खातो, म्हणून मी मधात आडवी रेष ओढली. मग त्यानं विचारलं होतं कशासोबत खातो, म्हणून मी दह्याचं गाडगं समोर केलं. झाला महाराज शास्त्रवाद संपन्न झाला. खऱ्या अर्थानं गांगुतेली तो शास्त्रवाद जिंकले. म्हणजेच कवी कालिदासाचे गुरु शास्त्रवाद जिंकले. एखाद्याच्या व्यक्तीच्या नावामुळं एवढी दहशत असते. कवी कालिदासांचे गुरु आपल्यासोबत शास्त्रवाद करणार या विचारानंच तो समोरचा पंडित घाबरलेला होता. अहो, जर एखाद्या व्यवहारातल्या व्यक्तीचं नाव जर एवढं गोड असू शकतं, व्यवहारातल्या व्यक्तीचं नाव जर एवढं श्रेष्ठ असू शकतं, तर मला सांगा माझ्या भगवान परमात्म्याचं नाव किती श्रेष्ठ असेल. आणि असं जे नाव आहे ते भगवान परमात्म्याचं नाव कंठात धारण करा, पण ते नाव कंठात धारण करण्याच्या अगोदर काय करा, तर सारासाराचा विचार करा. अभंगाच्या पहिल्या चरणात सारासार विचार श्रेष्ठ असू शकतं, तर माझ्या भगवान परमात्म्याचं नाव किती ग्रेट असेल. निश्चितच असं जे नाव आहे ते भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव तुम्ही काय करा, त्या भगवान विठोबाचं नाव तुम्ही काय करा, कंठात धारण करा. पण कंठात धारण करण्याच्या अगोदर काय करा, साराचा विचार करा. सार काय आणि असार काय. सार 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 विठोबा नाम तुझे सार, शुळ पाणी जपता हे वारंवार. हे जे नाम आहे महाराज हे फार गोड आहे हो. खऱ्या अर्थानं हे जे नाम आहे
हे नाव सोपं सुद्धा आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. या नावासाठी तुम्हाला कुठल्याही वनात जाण्याची गरज नाही. न लगती साया सजावी वनांतरा सुखे तो घरा नारायण. एवढं सोपं एवढं सरळ भगवान परमात्म्याचं नाव आहे. फक्त ते सार आणि आसार. सार म्हणजे भगवान परमात्मा आणि आसार म्हणजे संसार. फलकट तो संसार येथे सार भगवंत. हा संसार आसार असणाऱ्या संसाराचा विचार करायचा आणि सार असणारा भगवान परमात्मा आकळायचा महाराज. आणि हा विचार करत असताना या सप्त्यातला पुढच्या सप्त्यात नाही करायचा बरं का. या सप्त्यातला या सप्त्यात विचार करायचा. काय नाम धरा कंठी विठोबाची. उठा उठी लवकरात लवकर. आपल्याकडे वेळ नाहीये आणि आपल्याकडे वेळ म्हणजे फक्त 10 मिनिटं बाकी आहे बरं का. म्हणून लवकरात लवकर उठा उठी विचार करायचा आणि ते भगवान परमात्म्याचं नाव कंठात धारण करायचं. महाराज ठीक आहे, हे भगवान परमात्म्याचं नाव कंठात धारण केल्यानंतर काय होणार आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. ते हे नाव आपण एकदा कंठात धारण केलं तर भगवान परमात्मा आपल्यावरचं संकट नाहीसं केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे 5 मिनिटं एक प्रसंग छोटासा तुमच्या समोर मांडून जाईल. डॉक्टर मांडके नावाचे एक सद्ग्रस्त होऊन गेले. जिवंत उदाहरण आहे, लक्ष द्या. डॉक्टर मांडके नावाचे एक सद्ग्रस्त असे होऊन गेले की डॉक्टर मांडके हे खूप मोठे हृदयरोग तज्ञ होते आणि अक्षरशः डॉक्टर मांडके साहेबांना एक पत्र भारत सरकारने लिहिलं. डॉक्टर साहेब, आपण आतापर्यंत अनेक लोकांचे हृदयाचे ऑपरेशन केलेले आहेत आणि ही रुग्ण सेवा पाहून उद्या सकाळी ठीक 10 वाजता भारत सरकार आपला सन्मान करू इच्छित आहे. तुम्ही उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दिल्ली या ठिकाणी पोहोचावं. हे पत्र ज्यावेळी डॉक्टर मांडके साहेब पाहतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. डॉक्टर मांडके साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता विमानाची ती फ्लाईट होती आणि खऱ्या अर्थानं विमानात बसतात. विमान सुरू होतं, आकाशात असतं आणि आकाशात असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हवामानात बदल होतो आणि बदल झाल्यानंतर पायलट सूचना देतो की हवामानात बदल झाल्यामुळे आता ही फ्लाईट रद्द करण्यात येत आहे. आता नाईलाज झाला. मग डॉक्टर मांडके साहेब फ्लाईट मधून उतरतात, एक गाडी करतात, त्या गाडीमध्ये बसतात आणि प्रवास करू इच्छितात. खऱ्या अर्थानं दिल्लीच्या दिशेनं त्या ठिकाणी निघतात. मुंबईहून निघताय आणि मुंबईतून दिल्लीच्या दिशेनं ते गाडीनं प्रवास करत आहे. पण ऐका, समोर एवढा धोधो पाऊस सुरू होता, वारा वाहत होता, समोरची गाडी ड्रायव्हरला दिसत नव्हती आणि अशा परिस्थितीत एक भला मोठा पूल आला. त्या पुलाखालून एक रस्ता जात होता. ड्रायव्हरची नजर चूक झाली आणि ती गाडी त्या मुख्य हायवे पासून एका विरुद्ध दिशेला असणाऱ्या अरुंद रस्त्यावर चालू लागली. 70-80 किलोमीटर गाडी गेल्यानंतर ड्रायव्हरच्या लक्षात आलं की आपण आता मुख्य रस्त्यापासून बाजूला आलेलो आहोत, आपण रस्ता हुकलेलो आहोत आणि आता आपलं जाणं शक्य नाही. मग त्यावेळेस डॉक्टर मांडके साहेबाचा नाईलाज झाला. पण जवळ असणारी एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये दिवा लागलेला होता. डॉक्टर साहेबांना असं वाटलं आपण काही काळ या ठिकाणी विश्रांती करू आणि मग नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. डॉक्टर साहेब जातात, दरवाजा ठोठवतात. एक स्त्री बाहेर येते, आदरातिथ्य करते, खऱ्या अर्थानं त्यांना आतमध्ये बोलवते. कारण अतिथी देवो भव हा आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. आतमध्ये बोलवते, खुर्ची टाकते, खुर्चीवर डॉक्टर मांडके साहेब बसतात. काहीच परिचय नाही डॉक्टर साहेबांचा त्या महिलेचा, कुठलाही परिचय नाही. फक्त एक वाटसरू आहेत आणि आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य म्हणून ती माता माऊली त्यांना आश्रय देते. चहा टाकण्यासाठी माता माऊली त्या ठिकाणी जाते. चहाचं पातेलं त्या चुलीवर ठेवते. खालून जाळ चालू आहे. लक्ष द्या, चित्र डोळ्यासमोर घ्या. जवळच एक पाळणा आहे छोटासा आणि त्या पाळण्यामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती, श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती ठेवलेली आहे. त्या पाळण्याला एक छोटीशी दोरी बांधलेली आहे आणि त्या माता माऊलीची ती दोरी तिच्या बोटाला बांधलेली आहे. जशी जशी ती माता माऊली पूर्ण घरभर फिरते तसा तो पाळणा हलू लागतो, मागं पुढे होत जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं चित्र पाहत असतात डॉक्टर मांडके साहेब. ती माता माऊली त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नामचिंतनात ती एवढी मग्न होते. चुलीवरचा चहा उतू जातो, तिला कुठल्याही पद्धतीची ती परवा नसते. खऱ्या अर्थानं चुलीवरचा चहा उतू गेल्यानंतर ती खडबडून जागी होते आणि त्या साहेबांसमोर हात जोडते. साहेब मला माफ करा, हा चहा उतू गेलाय, मी परत दुसरा चहा टाकते. त्यावेळेस डॉक्टर मांडके साहेब म्हणतात, बाई तुम्ही हे काय करताय? निश्चित तुम्ही हे जे देवाचं नाव घेताय, पण हा देव अस्तित्वात आहे का? डॉक्टर मांडके हे नास्तिकवादी होते. देव त्यांना मान्य नव्हता. ते देवाची पूजा अर्चा काहीच करत नव्हते. त्यांना कर्मात
त्यांच्या जे काही रुग्ण येतात त्या रुग्णामध्ये त्यांना देव दिसत होता. खऱ्या अर्थानं एखाद्याकडं गेल्यानंतर निश्चित त्याच्यात परिवर्तन होते. हा प्रसंग मी तुमच्या डोळ्यासमोर आणून ठेवतोय. डॉक्टर मांडके साहेब म्हणतात, बाई देव घेऊ ही गोष्टच नसते. त्यावेळेस ती माता माऊली म्हणते, साहेब तुम्ही कोण आहात मला माहित नाही, तुम्ही कुठून आलात मला माहित नाही, पण मी आज जी ही साधना करते ही फक्त आणि फक्त त्या खाटेवर जे माझं 2 वर्षाचं बाळ झोपलेलं आहे ना त्याच्या हृदयाला होल आहे, होल छिद्र आहे, आणि त्या छिद्राचं ऑपरेशन या जगातला एकच व्यक्ती करू शकतो आणि त्याचं नाव आहे डॉक्टर मांडके, डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके त्या बाळाचं ऑपरेशन करू शकतो. हे शब्द ज्यावेळी डॉक्टर नीतू मांडके सरांच्या कानावर पडतात त्यावेळी डॉक्टर नीतू मांडके सरांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू बाहेर पडतात. आणि ती माता माऊली कारण विचारते, साहेब तुम्ही का रडताय? त्यावेळेस डॉक्टर नीतू मांडके सांगतात, बाई तुझा भगवंत एवढा श्रेष्ठ आहे, त्या भगवंताचं तू नामस्मरण केलं. अरे त्या नामस्मरणाच्या जोरावर त्यानं माझी फ्लाईट कॅन्सल केली, मला जायचं होतं दिल्लीला, परंतु फक्त आणि फक्त तुझ्या नामस्मरणाची ताकद एवढी आहे की त्या भगवंतानं मला तुझ्या दाराशी आणून सोडलं. ही खऱ्या अर्थानं नामस्मरणाची ताकद. विठ्ठल विठ्ठल चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. आपल्याही जीवनातलं संकट नाहीच करायचं असेल, हा भवरूपी संसार जर तरुण जायचा असेल तर तुम्ही काय करा? चिंतने निरसेल संकट, त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा. दिवस रात्र त्या भगवंताची नामसाधना करा, दिवस रात्र त्या प्रभू श्री रामचंद्राची नामसाधना करा. खऱ्या अर्थानं जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम हरनिशी. रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. या न्यायाने तुम्ही दिवस रात्र प्रभू श्री रामचंद्राची नामसाधना करा. महाराज आम्ही भगवंताची नामसाधना करू, त्या नामसाधनेनं आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं होईल, पण अजून आमचे काही कोटी कुळाचं उद्धारण होईल का? तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात. कुठे देवनी तुका म्हणे कोळी, कुठे तुका म्हणे कोळी, कुठे
तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात, तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तुम्हाला जर आपली कोटी कुळाचं जर उद्धरण करायचं असेल, कोटी कुळ पुनीत करायचे असतील तर तुम्ही एकच काम करा. काय करा? भावे गाता गीत विठोबाचे. तुम्ही त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा, त्याचं चिंतन करा, मनन करा. तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं होईल आणि तुमचे अनेक कोटी कुळ म्हणजे आतापर्यंत अनेकांचे कोटी कुळ या नामस्मरणानं पुनीत झाले. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपले सुद्धा कोटी कुळ पुनीत व्हावं, याच्यासाठी एकच काम करायचं. दररोज सकाळी लवकर उठायचं आणि उठल्यानंतर अंथरुणात जरी असलात तरी काही हरकत नाही. अंथरुणात जरी असला तरी काही हरकत नाही. सकाळी उठायचं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. कसं करायचं? एकदा सगळ्यांना दोन्ही हात वर दोन्ही हात वर करायचे. झोपलेले असतील ते जागे व्हायचे आणि राहू द्या असे सकाळी 4 वाजेपर्यंत. आणि सर्वांनी एकदा मोठ्या भक्तिभावानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. विठोबा रखुमाई झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतो. तसेच श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणी सेवा समर्पित करतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असेल, या सर्व महापुरुषांच्या चरणी सेवा समर्पित करतो. निश्चितच माझ्याकडून बोलण्याच्या ओघात काही चुकीचा शब्द बाहेर पडला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष, माझ्या वाचेचे दोष. जे चांगलं असेल ते स्वानंद सुज्ञ सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवारांच्या मुखातून जे ऐकलं ते हृदयात साठवलं आणि ते हृदयातलं गाठोडं तुमच्या समोर इथं केलं. माझं असं मनाचं काही नाही. निश्चितच जे चांगलं असेल ते सोबत घरी घेऊन जा. आणि मी जाता जाता फक्त एवढं सांगणार आहे, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, गळ्यामध्ये भगवान परमात्म्याचं नाव धारण करा आणि आळंदी पंढरीची वारी करा. एवढा संदेश या माध्यमातून तुम्हाला देऊन जाणार आहे. आपण जाणकार मुलांवर चांगले संस्कार करणं हे प्रत्येकाचं प्रधान कर्तव्य असलं पाहिजे. आपण प्रत्येकानं ते करावं. आणि तरुण पिढीला सुद्धा विनंती, आपण सुद्धा धर्माच्या कार्यामध्ये झोकून द्यावं. अनेकांनी या कार्यासाठी जे काही योगदान दिलंय त्या प्रत्येकाचं मी या व्यासपीठाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. अजूनही काहींचं या ठिकाणी योगदान देणं बाकी असेल त्यांनी सुद्धा योगदान द्या. आपण आज ज्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याच्या दुप्पट उद्या या ठिकाणी मंडळी आली पाहिजेत. मग तुमच्याकडे एकच जबाबदारी, काय करायचं? गल्लीत जायचं बरं का. उद्या सकाळी कालचा बा आम्हाला माहिती म्हणे कसा होता, काही नव्हता म्हणे, त्याला काहीच येत नव्हतं असं म्हणायचं बरं का. पण आजपासून म्हणजे उद्यापासून चांगले कीर्तन आहे. तुम्ही उद्या एकच काम करायचं, एका हाताला एक बाई, दुसऱ्या हाताला दुसरी बाई. आणि नाही ऐकलं तर ओढत आणायचं आणि तर मंडपात येऊन बसवायचं बरं का. तुमच्याकडं तीच जबाबदारी. उद्या पूर्ण मंडप भरला पाहिजे, कारण महाराज धर्माचं कार्य आहे आणि आपण सर्वांनी या धर्माच्या कार्यामध्ये आपले प्राण झोकून देऊन या ठिकाणी काम करणं महत्वाचं आहे. आज बघा ना महाराज, एवढी सुंदर या ठिकाणी सर्व व्यवस्था ही तरुण मंडळी करते. आणि दादा माऊली सिस्टीम ना, माऊली सिस्टीम जवळा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. सुंदर सिस्टीम दादांनी लावली. एकदा सर्वांनी जोरदार टाळे दादांसाठी वाजवा. हे सगळे गुरुजन, गायक, वादक मंडळी, हे गावाला तुमच्या हिरे लाभलेत महाराज.
नाही तर या काळामध्ये असे हिरे भेटणं फार मुश्किल आहे। या काळामध्ये म्हणजे रामनवमी हनुमान जयंतीच्या पिरियडमध्ये साधा विनेकरी भेटत नाही लवकर, विनेकरी भेटणं मुश्किल आहे। पण आज तुमच्या गावाला एवढे सगळे चांगले गोळ गळ्याचे गायक वादक ही सगळी मंडळी तुम्हाला भेटली। निश्चितच यांची काळजी घ्या आणि यांना शेवटपर्यंत सोडू नका। जोपर्यंत मी म्हणेन हा सप्ताह कुठपर्यंत चालावा, दुसरं वर्ष सप्त्याचं आहे, कुठपर्यंत हा सप्ताह चालावा, चंद्र सूर्य असेपर्यंत नाही, जोपर्यंत हा सप्ताह आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असावे, तोपर्यंत खऱ्या अर्थानं या सप्ताहाची कीर्ती पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचते आहे। युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून जाते। सर्वांना एकच विनंती, जेवढं होईल तेवढं धर्माच्या प्रती जागरूक राहा हीच तुमच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर